मंदिरात गेल्यावर आपल्याला प्रसन्न वाटते. देव दर्शन घ्यावे, प्रदक्षिणा घालावी आणि घटका दोन घटका त्या वातावरणात नामस्मरण करत बसावे, अशी आपल्याला बालपणापासून शिकवण मिळाली आहे. पण असे केल्याने नेमके काय साध्य होते ते आपण बघूयात. मंदिरात मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केल्यावर त्या जागेच्या चारी बाजूला दिव्य शक्तीची आभा असते. त्या आभामध्ये प्रदक्षिणा घातल्याने भक्ताला आध्यात्मिक शक्ती सहज मिळते. सर्वसाधारणपणे मंदिरात गेल्यावर कमीत कमी 3 प्रदक्षिणा कराव्यात. मात्र महादेवाला अर्धी प्रदक्षिणा घालण्याचा नियम आहे. महादेवाला अर्धी प्रदक्षिणा घालण्यामागे मान्यता आहे की जलधारींना ओलांडू नये. जलधारीपर्यंत पोचून मागे येण्याला प्रदक्षिणा पूर्ण मानली जाते. तसेच कोणत्या देवाला किती प्रदक्षिणा घालाव्यात याबद्दलही काही नियम आहेत, ते आपण आज जाणून घेऊयात. गणपती 3 प्रदक्षिणा. श्री गणेशाला 3 प्रदक्षिणा घातल्या जातात. यामुळे श्री गणेश भक्ताला रिद्धी सिद्धी सहित समृद्धीचा वर देतात. शंकर भगवान अर्थात महादेव यांना अर्धी प्रदक्षिणा. महादेवाच्या पिंडीभोवती पूर्ण प्रदक्षिणा घालू नये, कारण सोमसूत्र ओलांडणे योग्य मानले जात नाही. सोमसूत्र शिवलिंगातून वाहणाऱ्या दुधाच्या आणि पाण्याच्या धारांना म्हणतात. विष्णू व त्यांचे अवतार म्हणजेच राम, कृष्ण इत्यादी यांना 4 प्रदक्षिणा. भगवान नारायण अर्थात विष्णुदेवाला 4 प्रदक्षिणा घातल्यास अक्षय पुण्याची प्राप्ती होते. हनुमान 3 प्रदक्षिणा. श्रीरामाचे परमभक्त पवनपुत्र हनुमानाला 3 प्रदक्षिणा घालण्याचे विधान आहे. देवी म्हणजेच दुर्गा, लक्ष्मी, सरस्वती इत्यादी 1 प्रदक्षिणा. कोणत्याही देवीला 1 प्रदक्षिणा घातली जाते. देवी आपल्या भक्तांना शक्ती प्रदान करते. सूर्यदेव 7 प्रदक्षिणा. एकमेव प्रत्यक्ष देवता सूर्यदेवाला 7 प्रदक्षिणा घातल्यास सर्व इच्छा पूर्ण होतात. दत्तात्रेय व गुरुस्थान 7 किंवा 14 प्रदक्षिणा. दत्तात्रेय किंवा गुरुस्थान येथे 7 किंवा 14 प्रदक्षिणा घातल्यास तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतात आणि तुम्हास मनःशांती प्राप्त होते. तुलसी वृंदावन 11, 21 किंवा 108 प्रदक्षिणा. तुलसी वृंदावनाला प्रदक्षिणा घालणे पवित्र मानले जाते. विशेषतः कार्तिक महिन्यात तुलसी वृंदावनाला 11, 21 किंवा 108 प्रदक्षिणा घालण्याची प्रथा आहे. प्रदक्षिणा घालण्याचे कोणते नियम आहेत ते आपण आता बघूयात. प्रदक्षिणा घालण्यापूर्वी गर्भगृहाच्या म्हणजेच गाभाऱ्याच्या बाहेरच्या भागात डाव्याकडेस उभे राहावे आणि मग प्रदक्षिणेला आरंभ करावा. प्रत्येक प्रदक्षिणेनंतर देवतेला नमस्कार करून मगच पुढची प्रदक्षिणा घालावी. प्रदक्षिणा पूर्ण झाल्यानंतर देवतेला शरणागत भावाने नमस्कार करावा आणि नंतर मानस प्रार्थना करावी. प्रदक्षिणा घालताना देवतेच्या पाठीमागे थांबून नमस्कार करू नये. काही वेळा नवस बोलून प्रदक्षिणा घातली जाते. 51, 108, 1008 अशा प्रदक्षिणा घालतात. जेवणापूर्वी प्रदक्षिणा घालाव्यात किंवा संध्याकाळी. जेवून प्रदक्षिणा घालू नयेत. नमस्कार करताना देवाच्या
उजवीकडे येऊन नमस्कार करावा. प्रदक्षिणा सुरू केल्यानंतर मध्येच थांबू नये. प्रदक्षिणा जेथून सुरू केली तेथेच समाप्त करावी. प्रदक्षिणा सुरू केल्यानंतर मध्येच थांबले तर ती प्रदक्षिणा पूर्ण होत नाही. प्रदक्षिणा घालताना बोलू नये. ज्या देवतेला प्रदक्षिणा घालत आहात त्या देवतेचे स्मरण करावे. प्रदक्षिणा घालण्यापूर्वी गर्भगृहाच्या बाहेरच्या भागात डाव्याकडेस उभे राहावे. प्रदक्षिणा घालताना करावयाची प्रार्थना. प्रदक्षिणा घालून झाल्यानंतर उजव्या अंगाला उभे राहून देवतेचे दर्शन घ्यावे. प्रदक्षिणा घालण्यापूर्वी देवतेला प्रार्थना करावी. हे देवतेचे नाव उच्चारावे. तुझ्या कृपेने प्रदक्षिणा घालताना पडणाऱ्या माझ्या प्रत्येक पावलागणिक माझी पूर्वजन्मीची पापे जळून जाऊ देत आणि तुझ्याकडून प्रक्षेपित होणारे चैतन्य मला अधिकाधिक ग्रहण होऊ दे, असे बोलून हात जोडून नामजप करत मध्यम गतीने प्रदक्षिणा घालाव्यात. प्रदक्षिणा करताना जपावयाचा मंत्र. यानी कानी च पापानी जन्मांतर कृतानि च तानि सर्वाणि नश्यन्तु प्रदक्षिणे पदे पदे. या मंत्राचा अर्थ आहे की कळत नकळत घडलेले आणि पूर्वजन्मी केलेले सर्व पाप प्रदक्षिणा घेताना नष्ट व्हावे. परमात्मा मला सद्बुद्धी प्रदान करा. प्रदक्षिणा मूर्ती किंवा मंदिराच्या चारी बाजूला फिरून केली जाते, परंतु काही मंदिर किंवा मूर्तीच्या पाठीत आणि भिंतीमध्ये प्रदक्षिणा घालण्या इतकं जागा नसते. अशा स्थितीत मूर्तीसमोरच गोल फिरून प्रदक्षिणा केली जाते. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.